हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथं जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक घरं बाधित झाली होती। या पुरामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। प्रशासनाकडून पंचनामे झाले, मात्र काही पूरग्रस्तांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान जमा झालं। मात्र अद्यापही काही पूरग्रस्त या सानुग्रह अनुदानापासून वंचित आहेत। हे अनुदान मिळावं यासाठी अनेकदा आंदोलनं झाली, मात्र अद्यापही कोणतीच कार्यवाही झाली नसल्यानं या पूरग्रस्तांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। मात्र याकडे दुर्लक्ष केल्यानं पूरग्रस्तांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला। यावेळी कृषी मंडल अधिकारी राहुल कुलकर्णी, कृषी सहाय्यक आकाश बंडगर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र सानुग्रह अनुदान जमा होत नाही तोपर्यंत मागं हटणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। ठाकरे गटाचे केशव पाटील यांनी दिला। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे अद्यापही जमा झाले नाहीत, यासाठी तिसऱ्यांदा मी आमरण उपोषण करीत आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याशिवाय मी माझे उपोषण मागे घेणार नाही, ह्याच्यावर ठाम आहे।